वन स्टुडंट फ्रॉम जॉर्जिया, जॉर्जियन नॅशनल युनिव्हर्सिटी इन जॉर्जिया. आणि तुमचं नाव काय? हॉस्पिटल इन मुंबई, करेक्ट? तुमच्या हॉस्पिटलमध्ये जे किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जे शिकवलं जातं ते शिकवणं कसं आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला त्याची सॅटिस्फॅक्शन लेवल आहे का? मी 631 घेऊन मी इंडियामध्ये ऍडमिशन घेतली. ऍक्च्युली दोन पार्ट आहेत, एक थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल. थेरॉटिकलचं असं की नाही, लेक्चर्स आहेत, रोज लेक्चर्स आहेत, सगळे 8 पासून 5 पर्यंत लेक्चर्स आहेत. ओके. बट प्रॉब्लेम आहे की स्ट्रेंथ खूप आहे. 250 स्टुडंटची स्ट्रेंथ आहे एका क्लासमध्ये. 250 स्टुडंट्स इन वन क्लास. ठीक आहे. ओके. सो 250 स्टुडंटची स्ट्रेंथ आहे. सो 1-on-1 टीचरसोबत इंटरॅक्शन नाही. मोस्ट ऑफ द टाइम टीचर्सचं आम्हाला नाव माहित नाही, टीचर्सला आमचे नाव माहित नाही. बरं, ठीक आहे. आपण आता हॉस्टेल्स कडे वळूया. हॉस्टेल्स कसे आहेत तुमचे? नाही, आता हॉस्टेलची कंडिशन लास्ट इयरमध्ये खूप खराब होती, खूप वाईट परिस्थिती राहिलं. मी घरीच होतो मोस्टली. उदाहरणार्थ म्हणजे बेड आहेत, चादर वगैरे मिळते, पाणी नाही, तसली सोयीच नाही. रूम फक्त एक रूम भेटले तुम्हाला. अच्छा. आणि एक रूम मध्ये बेड वगैरे तुम्ही आणा किंवा त्यांनी बंक बेड दिलेले आहेत. जे कोणी अच्छा. युज करायचं बंक बेड नाही तर मग तुम्ही तुमचे बेड एक सिंगल बेड अफोर्ड करा. बाकी मॅट्रेस वगैरे सगळं तुमचं. एअर कंडिशन वगैरे तिथे नाही, एअर कंडिशन वगैरे हॉस्टेलमध्ये काहीच नाही. काही नाही. पण मी तुला असं विचारेन की टेक्नॉलॉजी वाईज जर बघितलं, आपल्याकडे जे शिकवलं जातं मेडिकलमध्ये, त्यात टेक्नॉलॉजी किती मोठा पार्ट प्ले करते किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किती मोठा पार्ट असं आहे करते? की आमच्या कॉलेजमध्ये आता रोबोटिक सर्जरी सुरू झाल्या, जे की दिदीने फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये जाऊनच बघितलं. बरं. माझ्या दिदी तिथे आहे आणि मी आता लेटेस्ट कोटीज मध्ये रोबोटिक सर्जरी बघितलं, त्याही रिअरली होतात. असं आहे. सो टेक्नॉलॉजी वाईज दे आर फार आहे. जॉर्जिया इज डुइंग गुड इन टेक्नॉलॉजी, बट ते आता इन प्रोग्रेस आहे इंडियामध्ये. म्हणजे what you are studying in Georgia in SU Georgia National University is far more, I can say, 5 or to 10 years ahead than Indian medical whatever universities are teaching. पण इंडियामध्ये FMG किंवा नेक्स्ट जनरेशनसाठी तुमचं प्रिपरेशन काय करून घेते युनिव्हर्सिटी तुमच्याकडून? नाही, तसलं काहीच नाही करून घेते. मग इथे तुला आत्मीयाकडनं प्रिपरेशन मिळतंय, तुला लेक्चरचं ऍप मिळतंय, तुझं स्टुडंट मी दोघांना कम्पेअर करतोय, तर मग टेक्नॉलॉजी वाईज जॉर्जिया इज गोइंग अप. FMG तुला पण द्यायची आहे, त्यांना पण द्यायची आहे, बरोबर आहे? म्हणजे तू पण त्याच नौकेमध्ये सवार होणार जिकडनं हे MBBS पण येणार, करून दोघं शेवटी एकाच होडीमध्ये जाणार MBBS झाल्यावर. मग तसं बघायला गेलं तर स्टडी अब्रॉड इन MBBS इज हॅव्हिंग अपर हँड ॲज कम्पेअर्ड टू द टेक्नॉलॉजी इन इंडिया. त्यांना टेक्नॉलॉजी देते. आम्हाला रोबोटिक्स खूप इन्क्लूड झालं आमच्या पोर्शनमध्ये. चेंज होतं इंडियामध्ये, जे की यांच्याकडे आधीच झालंय, यांच्यात होत आहे. सो दॅट्स इट. दूध का दूध, पाणी का पाणी.